नमस्कार. पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. गेले काही दिवसापासून आपण पाहतो आहे की पुणे जिल्ह्याच्या जुन्नर वन विभागामध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर या 4 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा उपद्रव वाढलेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 10 जणांचा बळी देखील गेलेला आहे. पाळीव पक्षी किती मारले गेले याची तर गिनतीच नाही आहे. अशा असताना देखील या बिबट्यावर नियंत्रण आणण्यासाठी कुठलाही ठोस उपाययोजना शासनाकडून केली जात नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. पुणे जिल्ह्यामध्ये इतक्या मंत्री आहेत, मंत्र्यांचा अक्षरशः पीक आहे, परंतु एकाही पुण्यातल्या मंत्र्याला की आपण पिंपरखेडमध्ये जावं आणि त्या भागातील बिबट्यानी ज्यांच्या कुटुंबातील लोकांना मारलेलं आहे त्यांचं सांत्वन करावे असे एकाही मंत्र्याला वाटलं नाही, असे देखील खेदाने म्हणायचे वाटते. बिबट्याच्या संख्येबाबत देखील अतिशय आकडे चिंताजनक आहेत. कोण म्हणतं 1,500 बिबट्या आहेत, तर कोण म्हणतं 500 बिबट्या आहेत. हे बिबट्याची संख्या नक्की किती आहे हे वन विभागाने एकदा जाहीर करावे. वन विभागाच्याबद्दल अतिशय तीव्र भावना ह्या पिंपरखेड परिसरामध्ये आहे. त्यामुळे देखील नागरिकांनी संतप्त होत वन विभागाचे कार्यालय, वन विभागाची वाहने देखील जाळली. त्यानंतर आता शासनाला जाग आलेली आहे. उशिरा का होईना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरखेडमध्ये जाऊन त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ज्यांचे बळी गेले त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. एकनाथ शिंदे मुंबईवरून शिरूरमध्ये आले, परंतु पुण्यातल्या एकाही मंत्र्याला मात्र त्या शिरूरमध्ये जावे आणि तेथील लोकांचे सांत्वन करावे असे वाटले नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. वन विभागाच्या वतीने आता ह्या बिबट्यांना पकडून गुजरातमध्ये वनतारात पाठवा अशा प्रकारचा जयघोष केला जात आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील बिबट्या गुजरातमध्ये पाठवण्याची गरज काय? वन विभाग, जुन्नर वन विभागात भीमाशंकर सारखे एक राष्ट्रीय अभयारण्य आहे. या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये हे बिबटे सोडावे. त्याचबरोबर बिबट सफारीचा जो प्रकल्प आहे जो जुन्नरमध्ये होणार आहे तो तातडीने मार्गी लावा. त्याचबरोबर बिबट सफारीचा प्रकल्प एक बारामतीत देखील मंजूर झालेला आहे. हे दोन्ही प्रकल्प तातडीने मार्गी लावून त्या ठिकाणी बिबट्यांची व्यवस्था करावी. त्याचबरोबर माणिकडोह या ठिकाणी बिबट निवारण केंद्र आहे, त्याची क्षमता वाढवावी. शिरूर तालुक्यामध्ये एखादं बिबट निवारण केंद्र सुरू करावे. अशा प्रकारच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. एक बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरेसुद्धा मिळू शकत नाही, ही अतिशय शोकांतिका आहे. एकीकडे नियोजन समितीतनं 700 पिंजरे घेतले असे सांगितले आहे, पण वर्ष संपलं परंतु त्यातला एक पिंजरा मात्र अद्याप पोचू शकले नाही. एकंदरीत बिबट्याकडं पाहण्याची राज्य सरकारची आणि वन विभागाची दृष्टी अतिशय उदासीनतेची आहे. त्यामुळे या 4ही तालुक्यातील लोकांना अतिशय भयभीत वातावरणामध्ये जगावे लागत आहे. माणसाचा जनावर होण्याची वेळ ह्या 4 तालुक्यांमध्ये आलेली. अक्षरशः जनावरांचे जोखड जे गळ्यात घालतात तशा प्रकारचे जोखड आता बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ह्या भागातील माणसं घालू लागलेली आहेत. शासनाला याचं काही देणं घेणं नाही. शासनाने तातडीने या बिबट्यांना पकडून त्याचे तातडीने महाराष्ट्रातलीच अभयारण्यात, भीमाशंकर अभयारण्यात किंवा इतर अनेक अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहेत त्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर करावे. गुजरातमध्ये वनतारात पाठवण्याची काही गरज नाही. महाराष्ट्रातले अभयारण्य काय वसाड पडली आहेत काय की त्यामुळे गुजरातमध्ये पाठवता? मग पाठवायचं त्यांना तर गडचिरोलीच्या घनदाट अभयारण्यामध्ये पाठवावं, ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांचं अस्तित्व आहे. अशा ठिकाणी त्या बिबट्यांना पाठवण्यात यावे, परंतु गुजरातमधील वनतारात त्यांना कदापि पाठवू नये.